हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। तर संक्रांत अगदी तोंडावरती आलेली आहे। सर्व महिला मंडळ संक्रांतीची आतुरतेने वाट पाहत आहे। तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने तेही स्टेप बाय स्टेप अशी भोगीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण लसणाची पात आणि कांद्याची पात ही कुंडीमधून काढून घेऊया। तर मागच्या वेळेला मला लसणाची पात मार्केटमध्ये अवेलेबल नाही झाली, म्हणून मी ह्या वेळेला नोव्हेंबरच्या एंडिंगलाच लसूण लावला होता आणि त्याची पात आता मला बऱ्यापैकी छान अशी आली आणि मी वापरू शकते। तर भोगीची भाज्या करण्यासाठी खूप साऱ्या भाज्या लागतात, ज्या ठराविकच आहेत त्यामध्ये पावटा आहे, वटाणा आहे। तर मी प्लेटमध्ये मसाला घेतलाय, त्यामध्ये जिरं, खोबरं आणि आलं आहे आणि लसूण आहे। सोबत एक बटाटा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलाय, एक वांग पाण्यामध्ये धुवून ठेवलंय, एक बाउल चाकवत मी बारीक असा कट करून ठेवलाय, एक मध्यम आकाराचं गाजर एकदम बारीक कट करून घेतलंय। सोबत ऊस आहे, बोर आहे, शेंगदाणा आहे आणि आता जो मसाला आहे तो आपण करणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरं आणि खोबरं एकदम रवाळ असं वाटून घेणार आहे। आता या भाज्यामध्ये हुरडा सुद्धा वापरला जातो, जर तुमच्याकडे हुरडा अवेलेबल झाला तर तुम्ही तो वापरायचा आहे। आता आपण याच मसाल्यामध्ये आलं आणि लसूण बारीक करून घेणार आहोत। तर अगदी 5 ते 6 लसणाच्या कुड्या आहेत आणि अगदी छोटा आल्याचा तुकडा आहे, तो रवाळ असा मी छान बारीक करून घेतलाय। तुमच्याकडे खलबत्ता असेल त्यामध्ये केलं तर एकदम उत्तम होईल। आता आपण कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचं आणि जो पावटा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा। तर पावट्याचं प्रमाण मी सर्व भाज्यांच्या पेक्षा जास्त ठेवलंय, तर आपल्या आवडीनुसार प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतो आपण। सोबतच तुम्ही प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं तर प्रत्येक व्यक्तीची, लेडीजची ही भोगीची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते। आता आपण पावटा आधी परतून घेऊयात। तर पावटा परतताना त्याला डाग नाही पडला पाहिजे, पण पावटा व्यवस्थित परतला गेला पाहिजे, कारण ह्या सर्व भाज्यामध्ये थोडासा पावटा शिजायला वेळ घेतो। छान असा पावटा आपण परतून घेतला की स्टेप बाय स्टेप आपण यामध्ये सर्व भाज्या ॲड करणार आहोत। आता वटाणा घातलाय मी, तर प्रत्येक भाजीला पुरेसा वेळ द्यायचा आहे आपण भाजी परतत असताना। आता आपण जो हरभरा आहे तो घालायचा आहे। अर्धी वाटी मी हरभरा घेतलाय आणि 1 वाटी पावटा घेतलेला, अर्धी वाटी वटाणा घेतलाय। सोबतच घेवड्याची शेंग सुद्धा आपण परतून घ्यायचे। सर्व भाज्या परतताना घाई गडबड करायची नाही, मंद गॅसवरती आपण ह्या सर्व भाज्या व्यवस्थित परतून घ्यायचेत। आता आपण वांग आणि बटाटा घातलेला आहे, कारण वांग शिजायला फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी थोडंसं परतलं तरी सुद्धा चालतं। मी जेव्हा गावी गेले होते त्यावेळेला मी 10 बायकांना भाजीची रेसिपी विचारली, तर मला 10 बायकांनी वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी सांगितली। तर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकाची करायची पद्धत ही वेगवेगळी आहे। आता आपण ज्या परतून घेतलेल्या भाज्या आहेत त्या एका बाउलमध्ये मी काढून घेते, एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता आपण त्याच कढईमध्ये तेल घालूया। तर मी 3 चमचे इथे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जो मसाला केलाय तो घालायचा। हा मसाल्यामध्ये आपण पाणी वगैरे वापरलं नाही, त्यामुळे तो पटकन भाजला जातो, पण करपू नये याची दक्षता घ्यायची। आणि आपण त्यानंतर ज्या भाज्या आपण भाजून घेतल्यात त्या घालायच्या आणि मसाला भाज्या सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण चाकवत घालायचे। तर मी 1 बाउल चाकवत घेतलेली आहे। त्यानंतर कांद्याची पात आणि लसणीची पात, शेंगदाणे, गाजर आणि ऊस आहे। आता पुन्हा ह्या सर्व भाज्या आपण व्यवस्थित परतून घ्यायचे। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून मी नवनवीन जे व्हिडिओ टाकत असते त्याचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता आणखी थोडंसं मीठ घालूया आपण चवीपुरतं आणि सर्व भाज्या परतून घेऊया। ही भाजीमध्ये जास्त मसाल्याचा वापर केला जात नाही।
आता आपण यामध्ये बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट घालायचं आहे, ते आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त वापरायचं आहे। त्यानंतर हळद घालायची अर्धा चमचा आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपल्या भाजीची क्वांटिटी जी आहे ती कमी दिसायला लागली आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे आपल्या भाज्या अगदी व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहेत। बेडगी मिरची पावडर टाकायची मी विसरले होते, मी कलर छान येण्यासाठी फक्त बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। अगदी ऑप्शनल आहे, स्किप केली तरी सुद्धा चालेल। आणि आता आपण यामध्ये छान असं उकळलेलं पाणी घालणार आहोत। मी शक्यतो गरम पाण्याचाच वापर करते, ज्या आपण पातळ भाज्या करतो त्या। तर ही भोगीची भाजी बरेच जण सुकी बनवतात आणि बरेच जण पातळ सुद्धा बनवतात, तर त्या आपल्या आवडीनुसार आपण बनवायची आहे। तर मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी ग्रेव्ही वाली भाजी आपण बनवतो ना तशी बनवणार आहे, जेणेकरून ती भातामध्ये सुद्धा आपल्याला खाता येईल। आता छान दणकून एक उकळी आल्यानंतर आपण मध्यम गॅसवरती एक 5 मिनिटं असं शिजवून द्यायचं आहे। वांग पूर्णपणे गिर नाही झालं पाहिजे भोगीच्या भाजीमध्ये। आता मी अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते, तर तुम्ही यामध्ये कारळ्याचं कूट घालू शकता किंवा मग तिळाचं कूट सुद्धा घालू शकता। तर ही सुद्धा आपल्या आवडीनुसार प्रत्येक जण वापरतं, बरेच जण कारळ्याचं कूट वापरतात। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। आता मध्यम गॅसवरती आपण एक 5 मिनिटं शिजवलेली आहे। त्यानंतर आणखी मी मंद गॅस करून 2-3 मिनिटं ही भाजी शिजवून घेतली आणि याच प्रकारे आपली छान मस्त भोगीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही थिकनेस बघू शकता किती छान आलाय, सोबत कलर सुद्धा तितकाच छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा अशीच भन्नाट अशी आपली ही भाजी झालेली आहे। आपली भाजी तर छान आहेच, तर आणखी त्याला लुक उठून दिसण्यासाठी मी थोडेसं तीळ आणि कोथिंबीर सोबत छान तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि कांदा असा छान मेनू आपला तयार झालेला आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।